नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कोरटकरांवर कारवाई करा. मराठा समाजाचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन. नागपूर येथील प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने सुप्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून महापुरुषांबद्दल अपमानकारक बोलून बदनामी केली. त्याचप्रमाणे या व्यक्तीने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिलेली आहे. याकरिता या विकृत व्यक्तीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने केलेली असून त्या संदर्भात आज अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. संशोधक प्राध्यापक इंद्रजित सावंत सरांनी छत्रपती संभाजीराजे यांना ब्राह्मणांच्या कारकुनांनी पकडून दिलं अशा प्रकारचं विधान केल्यामुळे नागपूर येथील पत्रकार, तथाकथित पत्रकार समजणारा प्रशांत कोरटकर यांनी त्यांना रात्री कोल्हापूर येथे फोन करून त्यांना मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांना अश्लील शिव्या दिल्या. तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केले. आणि एवढंच नव्हे तर छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाजीराजे यांच्याबद्दल देखील त्यांनी अतिशय अर्वाच्य शब्दामध्ये तिथे शब्दप्रयोग केल्यामुळे तमाम इतिहासप्रेमी शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. मराठा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. म्हणून या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आलो असता साहेबांनी सांगितलं एस साहेबांची भेट घ्या. आणि आता एस साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत.